निकाल इकडे बघा काँग्रेस, तिकडे बघा काँग्रेस. एकमेव असा नगरसेवक म्हणून अनेक वेळा मोबाईलवर त्याची चर्चा होती की असा एकमेव नगरसेवक की तो बाहेर पडलाय रोडवर. तर आमच्या इथल्या कार्यकर्त्यांनी माझं नाव ठेवलेलं आहे, एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व. अशा पद्धतीनं माझं काम असते. लाडक्या बहिणी, आता लाडक्या बहिणींनी काय आलेला आहे की पैसे कशा पद्धतीने दिले जातात आणि कधी दिले जातात हे सुद्धा त्यांना हिशोब आलेला आहे. आणि अशा काळात दिले जातात की ते इलेक्शन पुढे ठेवून अशा पद्धतीने ते डाव रचण्याचं काम असतोय. त्याच्यानंतर मी त्याच्या पाठीमागं आहे. मला म्हणून मतदान ह्या वेळेला त्याला करावं एवढी मी विनंती करतो माझ्या मतदारांनी. 15 जानेवारीला काँग्रेसच भारी. कोल्हापूरमध्ये अनेक लक्षवेधी लढती आहेत. त्यापैकीच एक लक्षवेधी प्रभाग क्रमांक 15 मध्ये यावेळेस पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीकडून अनेक नेते या मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि त्यापैकी काँग्रेसचा ज्यावेळेस इतिहास लिहिला जातो त्यावेळेस काँग्रेसचं निष्ठावंत घराणं म्हणून कवाळे परिवाराचा नेहमीच उल्लेख केला जातो. आतापर्यंत कवाळे परिवार आणि राजकीय इतिहास याची नेहमीच सांगड घातली जाते. कारण कोल्हापूरच्या राजकारणामध्ये याच घरामधून महापौर, कमी वयातला महापौर, स्थायी समिती सभापती असे अनेक पद आणि त्याची जबाबदारी सांभाळून कोल्हापूरच्या विकासामध्ये या परिवारानं भर घातलेले आहे. आज आपल्यासोबत या सगळ्या परिवाराचे सर्वेसर्वा आणि ज्यांनी राजकारणामध्ये सगळे बारकावे टिपलेले आहेत ते माजी नगरसेवक शिवाजीराव कवाळे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी थेटपणानं या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया. नमस्कार शिवाजी साहेब. नमस्कार. प्रचाराचा शेवटचा टप्पा आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला एक काय वातावरण जाणवतंय प्रभागामध्ये फिरत असताना? आत्ता इथं बघितलं तर महाविकास आघाडी, मी काँग्रेसचा बराच काळ प्रवास बघितलेला आहे. सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा असा काँग्रेस हा परिवार आहे आणि त्याच्यावर अनेक वेळेला निष्ठावंत म्हणून आम्ही त्या पक्षात काम केलेलं आहे आणि अनेक पदं काँग्रेसच्या माध्यमातून घेतलेले आहेत. आणि त्याला जनता आमच्यावर विश्वास टाकून कुठल्याही पद्धतीने कसल्याही अडचणीतून काँग्रेसला सहकार्य करण्याची फार मोठी परंपरा आलेली आहे. तुम्ही प्रभागामध्ये फिरत आहात, प्रभागामध्ये मतदारांच्या मनामध्ये काय चालू आहे सध्या? काय म्हणतायत मतदार? मतदार काय म्हणतात ते चाललेल्या घडामोडीवर अशा पद्धतीने बारीक विचार करतात की शाहू महाराजचा हा बालेकिल्ला आहे. शाहू महाराजांनी जो इतिहास केला त्या विषयात परंपरा चालत आलेला आहे. शाहू महाराजांनी ह्या नगरीमध्ये ना भूतो ना भविष्य, रयतेचे राजे म्हणून, लोकराजे म्हणून असं महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये त्यांचं लौकिक झालेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं ही जनता इथली काँग्रेस प्रेमी आहे असं मला अनेक वेळा लहानपणापासून माहिती आहे की काँग्रेसचा अनेक वेळा बालेकिल्ला म्हणून महानगरपालिकेवर महापूर सतत गाजत आहे. याच अनुषंगाने एक प्रश्न विचारावासा वाटतो आणि तो म्हणजे की आपल्याकडे पद असो अथवा नसो, 24 तास समाजसेवेत राहणारं घराणं म्हणून आपल्या घराण्याकडे ओळखलं जातं. कोरोनाचा काळ असेल, महापुराचा काळ असेल किंवा वेगवेगळी संकट, आपलं एक वाक्य नेहमीच सतत चर्चेमध्ये असतं आणि ते म्हणजे की तुम्ही अग्निशमनला फोन करा आणि दुसरा कवाळेंना फोन करा. अग्निशमन पोहोचायच्या आधी कवाळे त्या ठिकाणी हजर असतात. काय ही सेवा समाजासाठी केलेली आहे? मधला काळ जे गेला कोरोनाचा, हम्म. ना भूतो ना भविष्य, भारतामध्ये धिंगाणा घालताना महाराष्ट्रामध्ये तर फार मोठं संकट आलं आणि कोल्हापुरामध्ये तर फार मोठ्या राजारामपुरीमध्ये राजाराम महाराजांनी बसलेली राजारामपुरी आहे. त्या राजारामपुरी सुद्धा थैमान गाठलं कोरोनानं 2019 ते 20 मध्ये. एकमेव असा नगरसेवक म्हणून अनेक वेळा मोबाईलवर त्याची चर्चा होती की असा एकमेव नगरसेवक की तो बाहेर पडलाय रोडवर. आणि अशा पद्धतीनं कोरोना काळामध्ये 2019 ते 20 मध्ये मी सतत थांबलो. मला स्वतःला, माझ्या मिसेसला कोरोना झाला. साई कार्डिॲक्सला मी ॲडमिट झालो आणि एक वेळेला महापूरचे संकट आलं. फार मोठं महापूर कोल्हापुरात आला. त्यावेळेला आम्ही बसलो नाही. आमच्या अनुसूचित जातीमधला हा प्रभाग आहे.
त्या भागामध्ये कटिबंधन, मी त्यात जन्मलेलो आहे. त्याच्यामुळं मी त्या आमच्या समाजात अशा मोठ्या राजारामपुरी सुद्धा अडचणी आहेत, की फार मोठी पाण्याची समस्या त्यावेळेला निर्माण झाली आणि त्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी अहोरात्र मी ते रात्रभर आम्ही आमचं कुटुंब सगळं त्या पाण्याच्या आणून लोकांनी पाणी देण्यासाठी पिण्याचं अशी संकट त्यावेळेचं दूर केलं आम्ही. आणि कुठल्याही पद्धतीचं रात्री 2ला जर फोन आला, तर आमच्या इथल्या कार्यकर्त्यांनी माझं नाव ठेवलेलं आहे. एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह. अशा पद्धतीनं माझं काम असते, की अधिकारावर आपली एक पकड आहे महापालिकेत, की मूलभूत सुविधा जर देत नसला तर अधिकारी हा आपल्या महानगरपालिकेकडे बघण्याचं महालक्ष्मीचं तीर्थस्थान आहे मोठं, फार मोठं. आणि त्या ठिकाणी आपली महानगरपालिका आहे. त्या ठिकाणी जनतेचं जर त्या पद्धतीनं जर त्या अधिकारी जर तो सुखसोयी जर म्हणजे आपल्या देत नसला, तर त्या अधिकाऱ्याला खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. म्हणून माझं त्या अधिकारावर पकड असल्यामुळं ते यांनी सकाळी 6ला उठल्यानंतर माझे जे काम होते महापालिकेचे चालू, ते मी दुपारी येऊन मी फ्रेश होते. अशा पद्धतीनं काम करण्याची पद्धत. म्हणून मला 90 पासून माझ्या मतदारसंघातून त्या नागरिकांनी, माझ्या माता भगिनींनी आणि माझ्या ज्येष्ठांनी, उकानी अहोरात्र प्रयत्न करून कुठलीही कसलीही अपेक्षा नसताना मला त्या अजूनपर्यंत त्या महानगरपालिकेच्या खुर्चीवर अजूनपर्यंत जनतेनं मला या राजारामपुरीच्या आणि आमच्या समाजातल्या कुठल्याही असं कसल्याही अडचणीतनं मला बाहेर काढलेलं आहे. मतदानाच्या माध्यमातून तर फार मोठी कुठल्याही अडचण केलेली नाही. एक प्रश्न विचारावासा वाटतो म्हणजे अ, कोल्हापूर महानगरपालिकेचा हा जो आपला प्रभाग आहे, एका बाजूला दलित वस्तीसारखी काही प्रभाग आपल्यामध्ये येतात, उच्चभ्रू वस्ती आहे. तर एक विकासाचा अजेंडा काय घेऊन निघालेला आहे? कारण कोल्हापूर हे हार्ट ऑफ सिटी मानलं जातं. तर काय विकासाचा अजेंडा तुमच्या समोर आहे? काय करायचं आहे विकासाचा प्रभागासाठी? अजेंडा म्हणजे अनुसूचित जातीचा हा प्रभाग राजारामपुरी, राजाराम महाराजांनी बसविलेले हा हा राजारामपुरी आहे. फार मोठं झालेलं आहे. कचऱ्याचं साम्राज्य असतं इथं आणि त्या पद्धतीनं विकासाच्या माध्यमातून जे रोड, गटर्स, ते ड्रेनेज लाईन नवीन टाकून, मोठ्या लाईनी टाकून, त्यावेळेला राजारामच्या काळामध्ये त्या चायना पाईप होत्या. त्या पाईप सगळ्या 9 इंची टाकून त्या ह्याच्यातून, त्या बोळातून, या ह्याच्यातून व्यवस्थित ह्याची कामं केली विकासाची. आणि आपल्या समाजात सुद्धा अण्णाभाऊ साठे एक शाळा मोठी होती. ती कंप्लीट जीर्ण झालेली होती. त्या ठिकाणी संदीपनं, आमच्या मुलग्यानं, स्टँडिंग चेअरमन होता. त्यानं ₹2 कोटी त्यावेळचे आणले गेलेत. आणि त्यावेळेला ₹2 कोटी आणून मॅडम तिथं आयुक्त मॅडम आता आलत्या त्याच्या. त्या मॅडमना सांगितलं, "मॅडम, इथं म्हटलं अनुसूचित जातीचा भाग आहे. याला मला इथनं जाताना सुद्धा टू व्हीलरवरनं मला भीती वाटते. आणि ह्या ठिकाणी हा क्रीडा संकुलन छोटंसं हे आहे, ग्राउंड आहे. त्या ठिकाणी जर पार्किंग जर इथं जर ह्या बिल्डिंगला जर नसलं अण्णाभाऊ साठे शाळेला, तर इथं फुले शाहू आंबेडकर असे ग्रंथालय आणि एमपीसी, यूपीसी मुलांनी शिकण्यासाठी त्या बिल्डिंग आम्ही तयार करायला लागलो. खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सर्व जातीच्या, धर्माच्या लोकांनी एमपीसी, यूपीसी शिकणाऱ्या मुलांनी अभ्यास करण्यासाठी एक आणि फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, शिवाजी महाराज यांचे ग्रंथालय असं तिथं फार मोठं तिथं होणार आहे. त्याच्यामुळे ते पार्किंग आम्हाला पाहिजे म्हटल्यानंतर मॅडमनं लगेच 70 लाख रुपये लगेच धरले आणि त्याच्यामुळे बेस पार्किंगपासूनच बिल्डिंग आता 2 मजली झालेलं आहे. तिथं लागूनच त्या शेजारी हनुमान तालीम मंडळ आहे. त्या मंडळाला ₹1 कोटी संदीपनं त्यावेळेला लगेच मंजूर केले. आता ते काम आता स्लॅबच्या लेवलला आलेलं आहे. दुसरी गोष्ट, ह्या मुलांनी इथल्या आपल्या व्यायामाची आवड असू दे म्हणून लहानपणापासून तिथं त्यावेळेचे नगरसेवक असताना त्यांनी मी त्या ठिकाणी तालीम बांधली गेली. तालीम बांधल्यानंतर तिथं व्यायामशाळेचं जिमनॅनिक चालू केलं तिथं. आता ते कमीत कमी 5 ते 8 कोटी रुपये 7 ते 8 लाख रुपये आणून तिथं जिमचे साहित्य घेतलेलं आहे. तिथं महानगरपालिकेची जिम आहे. त्या जिममध्ये त्यावेळेला माझ्या मते ₹1 कोटी ते धरलेले होते बिल्डिंगला. अशा पद्धतीने विकासाची कामं आणि हा
शासनाचा येणारा अनुसूचित जातीमधला जो बजेट असते हं. त्या ठिकाणीच ते खर्च करायचे असतात. परंतु आता तो विरोधक निधी एक गोष्ट सांगतात की एक नाही, केंद्रात महायुतीचं सरकार आहे, राज्यात महायुतीचं सरकार आहे, त्याच्यामुळे जर निधी आणायचा असेल तर महानगरपालिकेमध्ये महायुतीचं सरकार द्या म्हणतात. मग कसं निधीच्या बाबतीमध्ये निधीच्या बघता तुम्ही? बाबतीमध्ये बघायला गेलं तर मी आपल्याला सांगितलं आत्ताच, हं. अनुसूचित जातीचं जे बजेट आहे ते बजेट कधीही केंद्र सरकारमधनं असू दे किंवा महाराष्ट्र सरकारनं असू दे, ते कम्प्लीट त्या त्या वस्तीलाच मिळतंय. हं. राहिला दुसरा भाग, हं. आमचे असणारे खासदार, हं. खासदार आमदार समजा केंद्रात राज्यात आमदार खासदार आहेत ते विरोधी पक्षात आहेत. खऱ्या अर्थानं त्यांनी सुद्धा त्या पद्धतीनं भांडून आपल्याला बजेट तिथून केंद्रात सत्ता राज्यात सत्ता असली तर त्याचा फरक काय ज्यावेळी पीठ पडत नाही. ते बजेट असते ते त्या आमदाराला त्या खासदाराला त्या याला मिळत असते. ते पैसे आम्ही त्या पद्धतीनं विकास करत असतोय. ह्याच्यात काय त्याच्यामुळं काय आपला याला फरक पडणार नाही निधीला. याच्यामध्ये आणखी एक प्रश्न तो म्हणजे लाडक्या बहिणी यावेळेस कुणाच्या बाजूने उभा राहतील? लाडक्या बहिणी, आता लाडक्या बहिणींनी काय आलेला आहे की पैसे कशा पद्धतीने दिले जातात आणि कधी दिले जातात हे सुद्धा त्यांना हिशोब आलेला आहे. आणि त्यांना माहित आहे हे पैसे आपल्याच तिजोरीतले असतात. आपल्याच टॅक्समधून मिळालेले पैसे हे आपल्याला दिले जातात आणि अशा काळात दिले जातात की ते इलेक्शन पुढे ठेवून अशा पद्धतीने ते डाव रचण्याचं काम असतोय. आणि हे त्याच्यामुळे लाडक्या बहिणीच्या लक्षात आलेलं आहे की हे बाबा आपलेच पैसे आपल्या हातात येतात, खर्च करायला काय हरकत नाही. खरं जे विकासाच्या कामातून असू दे किंवा ह्याच्यातून कोल्हापूरची जी जनता आहे, आदरणीय आमचे बंटी साहेब ते फार चाणाक्ष आहेत. केंद्रातून कशा पद्धतीने पैसे बजेट आणायचं किंवा राज्यातून कसे पैसे घ्यायचे हे त्यांना टेक्निकल नॉलेज असल्यामुळं बंटी साहेब कुठल्याही पद्धतीने कोल्हापूरच्या आता थेट पाईपलाईन बघितली, थेट पाईपलाईन बद्दल कशा पद्धतीनं थेट पाईप आणली आणि पाणी कसं 24 तास मिळालं हे म्हणजे पाणी इथं तुटवडा कुठंच नाही अशा पद्धतीनं आमचे आदरणीय बंटी साहेब आहेत. त्याच्यामुळं कुठंही या विकासाच्या कामाला खीळ लागणार नाही. राजकारणामध्ये रोहित कवाळे पहिल्यांदाच पाऊल टाकतोय. आतापर्यंत आपण इतकं राजकारण बघितलंय. काय टिप्स तुम्ही रोहितला दिलेल्या आहेत? बऱ्याच वर्षापासून 30 ते 35 वर्ष झाले महानगरपालिकेच्या माध्यमातून या घरातून नेतृत्व दिलेलं आहे भागातल्या मतदारांनी. त्याच्यामुळं रोहित माझ्या कधी कधी कामात बघत असतोय मी कशा पद्धतीने काम करत असतोय. त्याच्यामुळं त्यानं त्या त्या पद्धतीने तो तसा हुशार आहे, तशा पद्धतीने टॅलेंट आहे आणि त्याच्या ह्या भागात काम करण्याची त्याची क्षमता आहे तेवढी. आणि मला त्याच्यावर कम्प्लीट ह्याच्यावर काम करण्याची अधिकाऱ्याकडनं काम करून घेण्याची वृत्ती अशी त्यामध्ये आहे ही मला दिसून आलेली. आता रोहितच्या माध्यमातून रोहित हा टॅली आहे. त्याच्यानंतर मी त्याच्या पाठीमागं आहे. मला म्हणून मतदान ह्या वेळेला त्याला करावं एवढी मी विनंती करतो माझ्या मतदारांनी आणि 15 मधल्या. आणि त्याला संपूर्ण तो हुशार टॅलेंट आहे त्याच्यामुळं मी त्याच्या पाठीचे आहे एवढं बोलून त्याला मतदान करावं. अजून या प्रभागामध्ये आणखी काही उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे, त्यांच्याविषयी काय सांगाल आपण? आता पद्मा उत्तुरे हे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. अश्विनी कदम हे अनिल कदमाची मिसेस आहेत. त्यांनी बरेच वर्ष 2 टर्म काढलेले आहेत महानगरपालिकेचे त्यांच्या अनिल कदमाच्या त्यांच्या मिस्टरांनी. आले संजय मोहिते हे सुद्धा टॅलेंट आहेत त्या भागामध्ये. जे मी सकाळी त्याला साला बघतोय ते व्यवस्थित कामाच्या ह्याच्यात असतात. त्याचा मतदार स्टँडर्ड असल्यामुळं त्या पद्धतीनं तो त्या ठिकाणी काम करण्याची त्याकडे वृत्ती आहे की ते 10 वर्ष झालं. 16 तारखेचा निकाल काय असेल? निकाल इकडे बघा काँग्रेस, तिकडे बघा काँग्रेस. आदरणीय आमचे बंटी साहेबांनी सांगितलेलं आहे कोल्हापूर कसं पाहिजे तुम्ही म्हणशीला तसं. त्याच्यामुळं ते बोलतात, ते करून दाखवितात. आम्हाला विश्वास आहे काँग्रेसच्या माध्यमातून. म्हणून यावेळेला
कोल्हापूरचीच महानगरपालिकेमध्ये सत्ता येणार याच्यात काही शंका नाही. 15 जानेवारीला काँग्रेसच भारी. राजकारणातला किंग मेकर, सत्तेच्या सारी पटलावरील वोट कटर, बाजी पलटवणारा गेम चेंजर. पण अखेर या महापालिकेत कोण ठरणार धुरंधर? पहा फक्त लाईव्ह मराठीवर.